येचकेल याचा 14वा अध्याय आणि पहिल्याने आपण 14वं वचन वाचूया. येचकेल 14 आणि 14. तिथे लिहिलंय की तेव्हा त्यात नोहा, दानियल व इयोब हे तिघे असले तरी फार झाले, ते आपल्या नीतिमत्तेमुळे आपला तेवढा जीव वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो. इथे लिहिलंय की येचकेलच्या काळात आणि येचकेल स्वतः बंदिवासात गेला होता बाबेलमध्ये. इस्रायलला जसं मागच्या वेळेस पण मी सांगितलं हबक्कूकच्या वेळेस की बाबेलचं राष्ट्र हे इस्रायलवर चढाई करून आलं होतं आणि त्यांना पकडून ते बंदिवासात घेऊन गेले होते. आणि हे का झालं तर परमेश्वराने अगोदरच सांगून ठेवलं होतं त्याच्या नियमशास्त्रात की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही तर मी जी भूमी तुम्हाला आशीर्वाद म्हणून दिलेली आहे त्याच्यातून मी तुम्हाला काढून टाकेल. आणि वारंवार संदेष्ट्यांनी सांगून देखील या लोकांनी देवाचं ऐकलं नव्हतं इस्रायल लोकांनी, आणि म्हणून परमेश्वराने स्वतःहून नबुकदनेझर राजाला आणलं होतं आणि त्याच्या प्लॅनप्रमाणे या सर्व गोष्टी घडल्या होत्या. जर तुम्ही इर्मया 25 आणि 9 वाचलं तर त्याच्यात परमेश्वर म्हणतो की नबुकदनेझर हा माझा सेवक आहे. नबुकदनेझर हा बाबेलचा राजा होता आणि तो म्हणतोय की नबुकदनेझर माझा सेवक आहे आणि त्याला मी नेमतोय तुम्हाला शिक्षा देण्यासाठी. आता परमेश्वर जरी न्याय करत आहे, शिक्षा देत आहे, पण परमेश्वराची इच्छा होती की इस्रायलने याच्यातून सुधारावं. परमेश्वर नेहमी जेव्हा न्याय करतो किंवा शिक्षा करतो तेव्हा त्याची इच्छा असते की लोकांनी जे काही पाप ते करत आहेत त्याच्यापासून परावृत्त व्हावं. आणि जसं इस्रायल बाबत तो करतो तेच आत्ता आपल्या संगती देखील तो करत असतो. आणि म्हणून जेव्हा कोणी आपला न्याय करतो, देवाचे लोक आपला न्याय करतात किंवा देव स्वतः आपला न्याय करतो, तेव्हा असं समजू नये की परमेश्वराने माझा न्याय का केला. ऍक्च्युली आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर आपल्यावर प्रीती करते आणि प्रीती करतोय म्हणून तो आपले दोष दाखवतोय. तर अशा रीतीने आपण ते घेतलं पाहिजे. पण या ठिकाणी आपण पाहतोय की इस्रायल मधले जे बरे लोक होते, सर्वांनीच पाप केलं होतं, पण जे काही थोडेसे बरे होते त्यांना परमेश्वर बाबेलमध्ये घेऊन जात आहे. इर्मया 24 मध्ये लिहिलंय की इर्मयाला 2 टोपल्या दिसल्या आणि एका टोपलीमध्ये चांगले अंजीर होते आणि एका टोपलीमध्ये वाईट अंजीर होते. आणि परमेश्वराने इर्मयाला दाखवलं की जे चांगली टोपली आहे, चांगल्या अंजिरांची टोपली आहे, ती बाबेलला जात आहे. पण जे वाईट आहे, जे पश्चातापी नाही, वाईट म्हणजे कोण, जे पश्चाताप करत नाहीयेत, जे देवाचं ऐकत नाहीयेत, वारंवार सांगून देखील सुधरत नाहीयेत, असे लोक त्यांना परमेश्वर यरुशलेम मध्येच ठेवत आहे. आणि अशा स्थितीत येचकेल ऑलरेडी चांगला असल्यामुळे देवाने त्याला बंदिवासात नेलं होतं आणि तिकडे परमेश्वर त्याला सांगत आहे की जे बाकीचे लोक आता यरुशलेम मध्ये राहिलेत त्यांचा मी नाश करणार आहे. इर्मयाला एकदा परमेश्वर सांगतो, इर्मयाचं नाव का मी घेतोय सारखं, कारण इर्मया पण त्याच वेळेस येचकेलच्या वेळेसच तो होता. आणि इर्मयाला देव सांगत होता की या लोकांसाठी प्रार्थना करू नको, या लोकांसाठी प्रार्थना करू नको. तर अशी स्थिती देखील येऊ शकते जेव्हा परमेश्वर आपल्या सेवकांना म्हणते की आता मी यांचा नक्की न्याय करणार आहे यांच्यासाठी, आणि तो न्याय नाशासाठी, सुधारवण्यासाठी नाही तर नाशासाठी. का? कारण वारंवार सांगून देखील त्यांनी ऐकलं नव्हतं. आणि तेव्हा हे वचन या आपल्याला वाचण्यात येतं, येचकेल 14 आणि 14. तेव्हा त्यात नोहा, दानियल व इयोब हे तिघे असले तरी फार झाले, ते आपल्या नीतिमत्तेमुळे आपला जीव तेवढा वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो. म्हणजे या वेळेला, या समयाला जेव्हा हा बंदिवास सुरू होता आणि ती स्थिती होती इस्रायलची आणि यरुशलेमेत जे लोक राहिले होते आता, त्यांचा परमेश्वर नक्की न्याय आणि नाश करणार आहे, त्या न्यायात नाश त्यांचा होणार आहे, हे वचन
येजकेलला मिळत होतं. आणि त्यावेळेस देव त्याला सांगतो येजकेलला की त्या शहरात नोहा जरी असता, दानिएल जरी असता, इयोब जरी असता, तरी मी त्यांच्या प्रार्थना ऐकणार नाहीये. त्यांच्या नीतिमत्तेमुळे, ते नीतिमान लोक होते. नोहा बद्दल लिहिलंय उत्पत्ती 6 मध्ये की तो नीतिमान होता आणि म्हणून देवाची त्याच्यावर कृपा झाली. हे मानवाचं नीतिमत्व आहे. पण त्याच्यामुळे परमेश्वर काय म्हणतो की याकोब 5:16 मध्ये की जो नीतिमान पुरुष आहे त्याची प्रार्थना कशी असते? प्रबळ असते. नीतिमान पुरुषाची प्रार्थना प्रबळ असते, म्हणजे इफेक्टिव्ह असते. जो नीतिमान, आणि जर आपल्या प्रार्थना जर आपल्याला पाहिजे की देवाने ऐकाव्या, तर आपण नीतिमान असलं पाहिजे. परमेश्वर हो त्याचं नीतिमत्व आपल्याला लादतो, आपल्याला घालतो, ते तर आहेच. पण त्या याकोब मध्ये लिहिलेलं आहे की जर आपण नीट वागत असू, त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असू, तर मग आपल्या प्रार्थना काय असतात? प्रभावशाली असतात. आणि म्हणून आपण किती शब्द वापरतो, कोणकोणते मोठे शब्द वापरतो, किती जोराने आपण प्रार्थना करतो, ती महत्वाची नाहीये. बऱ्याच वेळा आपण जोरात आणि खूप पॉवरफुली प्रार्थना केली तर आपल्याला वाटतं देव ऐकल. पण जर आपण नीतिमान असलो, जर आपण देवाला आवडणारे असलो, तर आपली छोटीशी जी मनात केलेली प्रार्थना देखील परमेश्वर ऐकेल, ती प्रभावशाली असते. पण इकडे आपण पाहतो की नोहा, दानिएल आणि इयोब हे त्यांच्या नीतिमत्तेमुळे ओळखले जायचे. अजून एक साक्ष म्हणजे आपल्याला मिळते इयोबाच्या नीतिमान तो आहे याच्याबद्दल. बरेच लोक काय म्हणतात की नाही, त्याच्यामध्ये काहीतरी होतं म्हणून देवाने त्याच्यावर ते संकट आणले. इयोब हा अगोदरच चांगला होता आणि देव साक्ष देतो त्याच्याबद्दल की त्याच्यासारखा कोण आहे का. मग ते संकट का आणलं? तर मी नेहमी म्हणतो की इयोब चांगला होता, पण देवाला त्याला अधिक चांगलं बनवायचं होतं. ही वॉज गुड, बट गॉड वॉन्टेड हिम टू बिकम बेटर. आणि म्हणून परमेश्वराने त्या गोष्टी त्याच्यावर आणल्या. आणि आज देखील आपल्यावर पण जर संकट येत असेल तर आपण लक्षात घ्यावं की आपण प्रत्येक वेळेस पापामुळे ते संकट येतं असं नाही. तर आपण चांगले असू, पण ती जी विपत्ती येते त्याच्यातून परमेश्वराला आपल्याला अधिक चांगलं बनवायचं. आणि इथे देखील आपल्याला ती साक्ष मिळते की परमेश्वर म्हणत आहे, येजकेल नाही म्हणत आहे, परमेश्वर म्हणत आहे की आत्ता या शहरामध्ये नोहा पण असता, दानिएल पण असता, इयोब असता, तरी त्यांच्या प्रार्थनेमुळे फक्त ते वाचतील, पण बाकीचे कोणी वाचणार नाही. म्हणजे या नीतिमान लोकांची प्रार्थना देखील ऐकण्यात येणार नाही. जे आपण आत्ताच ऐकलं की नीतिमानांची प्रार्थना प्रबळ असते. जसं अब्रामाने लोटसाठी प्रार्थना केली मध्यस्थीची आणि देवाने लोटला वाचवलं. पण अशी पण एक स्थिती येऊ शकते की ज्यामुळे परमेश्वर त्या नीतिमानांची मध्यस्थी देखील ऐकणार नाही. आणि तशी परिस्थिती इस्रायलमध्ये आली होती. आणि ती का आली होती? तर त्याचं उत्तर आपल्याला 14:1-3 मध्ये पाहायला मिळतं त्याच अध्यायात. इस्रायलाच्या वडिलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे येऊन माझ्या समोर बसली. ठीक आहे. आता हे बंदिवासातलेच लोक आहेत, पण ते लीडर्स आहेत, कदाचित याजक देखील असतील. आणि त्यांना कळालंय की येजकेल हा देवाचा संदेश आहे. आणि म्हणून कित्येक लीडर्स हे त्याच्याकडे आले आणि बसले. तेव्हा आणि त्यांना परमेश्वरापासून ऐकायचं होतं की देवाचं वचन काय आहे आमच्यासाठी. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, म्हणजे येजकेलला, की मानवपुत्रा, या मनुष्यांनी आपल्या हृदयात आपल्या मूर्ती वागवल्या आहेत. त्यांनी आपले पापजनक अडखळण माझ्या नेत्रांसमोर ठेवले आहे. अशा लोकांना मी आपल्याला प्रश्न विचारू देईन काय? आता परमेश्वर येजकेलशी बोलत आहे
की या मनुष्यांनी आपल्या हृदयात आपल्या मूर्ती वागवल्या आहेत. त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवले आहे. अशा लोकांना मी आपल्याला प्रश्न विचारू देईन काय? म्हणजे परमेश्वर म्हणतोय की हे लोक जे आलेत तुझ्याकडं आणि ते बोलतायत की आम्हाला तुझ्यापासून एक वचन पाहिजे, त्यांनी आपल्या हृदयामध्ये काय ठेवलेत? मूर्त्या ठेवलेल्या आहेत, मूर्त्या वागवलेल्या आहेत, आयडल्स वागवलेले आहेत. मग अशा लोकांना मी उत्तर देऊ का? परमेश्वर नेहमी तो अशी स्वतःला उपमा देतो की मी इस्रायलचा पती आहे आणि इस्रायल कोण आहे? वधू आहे. आज पण आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा वर आहे आणि मंडळी वधू आहे. आणि जेव्हा जेव्हा इस्रायल लोक इतर देवांकडे जात होते तेव्हा परमेश्वर म्हणत होता की तुम्ही व्यभिचार करत आहे, आत्मिक व्यभिचार करत आहात, कारण तुम्ही आपल्या पतीला सोडून दुसऱ्या देवाकडे जातात. पती एकच असतो आणि पत्नीने त्याच्या बरोबरच राहायचं असतं. जेव्हा पत्नी दुसरीकडे जाते तेव्हा तो व्यभिचार होतो किंवा उलट रीतीने. पण इथे आपण पाहतो की पती परमेश्वर आहे आणि इस्रायल सारखं दुसऱ्या देवतांकडे जात होते आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही व्यभिचार करत आहात. मग अशा लोकांना मी उत्तर देऊ का? जेव्हा ते लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात देवाचं वचन काय आमच्यासाठी, तर मग मी उत्तर देऊ का अशा लोकांना? समजा तुम्ही पती आहात इथे आणि तुमची पत्नी ही इतर लोकांकडे जात आहे आणि ती पत्नी तुमच्या पुढे येते काहीतरी बोलण्यासाठी, काहीतरी विचारण्यासाठी. तेव्हा पतीला कसं वाटेल? त्याला माहिती आहे की ही पत्नी ही इतर लोकांकडे जात आहे, इतर लोकात तिचा अफेअर आहे. मग पती व्यवस्थित बोलेल का त्या पत्नीशी? त्याच्या मनात कसं काय चाललं असेल? तो व्यवस्थित बोलू शकेल का पत्नीशी? नाही बोलू शकणार. आता हेच तुम्ही देवासमोर बघा. परमेश्वर हा पती आहे आणि आपल्या हृदयात जर आपण मूर्त्या वागवल्या आहेत, वागवल्या म्हणजे घेऊन चाललोय, आपल्या इंग्लिशमध्ये लिहिलंय इन देअर हार्ट, दे हॅव कॅरीड आयडल्स इन देअर हार्ट. त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी ते मूर्त्या वागवल्या आहेत. आणि जर आपण आपल्या हृदयात मूर्त्या वागवल्यात आणि मग इथे येऊन आपण बसतो आणि म्हणतो की परमेश्वरा तू बोल माझ्याशी, माझ्या प्रार्थना ऐक, मग परमेश्वराला कसे वाटेल? पण परमेश्वर एवढा चांगला आहे ना की एवढं जाणून देखील तो आपल्यावर कृपा करतो, आपल्या प्रार्थना ऐकतो. पण असंच तो चालू देणार नाही. थोड्या वेळासाठी चालू देईल कारण तो दयाळू आहे, कृपाळू आहे, पण कायमसाठी परमेश्वर हे चालून घेणार नाही. आणि म्हणून आज जे बोलणार आहे मी ते याच्याबद्दलच आहे, आयडल्स ऑफ द हार्ट. आपल्या हृदयाचे जे मूर्त्या आहेत त्याच्याबद्दल. आणि जर आपण आपल्या हृदयामध्ये मूर्त्या वागवल्या आहेत आणि ते आपण काढत नाहीयेत, तर नीतिमान लोकांची मध्यस्थी देखील आपल्यासाठी कामी येणार नाही. कितीतरी लोक आपल्यासाठी प्रार्थना करतायत है ना. सर्वात मोठं जर कोण आपल्यासाठी प्रार्थना करत आहे ते तर येशू ख्रिस्तच आहे. पण त्याच्यानंतर आपली आई आपल्यासाठी प्रार्थना करत असते है ना. आई सगळ्या मुलांसाठी प्रार्थना करते आणि कितीतरी लोक जे प्रार्थना करणार आहेत ते आपल्या परिवारासाठी, आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करत असतात. पण जर आपण आपले मूर्त्या, कुठल्या मूर्त्या आहेत ते आपण पाहूया, पण जर त्या मूर्त्या आपण सोडल्या नाहीत तर काय होणार आहे? या लोकांची प्रार्थना देखील ऐकण्यात येणार नाही. दुसरी गोष्ट, या मूर्त्या आपल्यासाठी अडखळण ठरणार आहेत. ते आपल्यासाठीच अडखळण ठरणार आहेत. आणि म्हणून आपण पाहूया की परमेश्वर काय म्हणत आहे. निर्गम याचा 20वा अध्याय 3रं वचन, त्याच्यात काय लिहिलंय की माझ्या पुढे तुला अन्य देव
नसोत. माझ्या पुढे तुला अन्य देव नसोत. आणि म्हणून कुठलीही गोष्ट, कुठलीही व्यक्ती, कुठलेही जे आपले जे पॅशन्स आहेत, तर ते जर देवास बरोबर अजून कोणाची आपण जास्त सेवा करत असू किंवा ते मनात ठेवत असू, तर ते काय झालं, आपलं मूर्ती झाली. उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 27 वचन, 26-27, तिकडे काय पाहतो आपण, देवाने आदाम आणि हवेला बनवलंय ना, म्हणजे पुरुष आणि स्त्रीला बनवलं. आणि त्यांना कसं बनवलं? आपल्या प्रतिमेमध्ये, है ना. ही मेड देम इन हिज लाइकनेस अँड इन हिज इमेज. ते इमेज साठी शब्द प्रतिरूप जो शब्द आहे हिब्रू मध्ये, तो काय माहितीये का? आयडल, सेलेम, TSELEM, सेलेम म्हणून शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो मूर्ती. त्याच्या मूर्तीप्रमाणे आपल्याला बनवले. म्हणजे आपण कोण आहोत माहितीये का? देवाची मूर्ती आहोत आपण. मूर्ती काय असते? आयडल काय असतं? जे स्वर्गातला देव आहे त्याचं एक रिप्रेझेंटेशन असतं, प्रतिनिधित्व, नाही का. एक मूर्ती होते, ती स्वर्गात देव आहे, पण पृथ्वीवर त्याची मूर्ती आहे, म्हणजे ती त्याला रिप्रेझेंट करते, प्रतिनिधित्व करते. पण देव म्हणते माझी प्रतिमा करू नका तुम्ही, कारण देव तर आत्मा आहे. माझी प्रतिमा करू नका, पण तुम्हीच माझ्या मूर्त्या आहात. म्हणून मूर्त्या का बनवलं? वर्शिप करून घ्यायला नाही, की तुम्ही माझी आराधना, म्हणजे आता या लोकांची आराधना करा, त्याच्यासाठी मूर्ती नाही बनवलं. तर आपण देवाचं प्रतिनिधित्व करावं, त्यासाठी त्याने आपल्याला मूर्ती बनवली, त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवले. म्हणजे आपण जे सर्व तुम्ही इथं बसलेले आहात, तुम्ही सर्व देवाच्या मूर्त्या आहात, आराधना स्वीकारण्यासाठी नाही लोकांची, पण देवाचे स्वभाव, देवाचे गुण, देवाच्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे देव चांगला आहे, मी पण चांगला असलं पाहिजे, तुम्ही पण चांगला असलं पाहिजे. देव दयाळू आहे, आपण पण दयाळू असलं पाहिजे. देव क्षमा करणार आहे, आपण पण क्षमा करणारे असले पाहिजे. जेव्हा आपण देवाचा स्वभाव इतरांना दाखवतो, तेव्हा आपण त्याचं काय करत आहोत? प्रतिनिधित्व करत आहोत, रिप्रेझेंट करत आहोत व्यवस्थित. पण आपण काय करतो माहितीये? आपल्या हृदयामध्ये आपण अशा फिजिकल बाहेरच्या जगातील तशा मूर्त्या बनवत नाही, त्याची आराधना नाही करत. पण मनुष्य काय करतो? आपण सर्व आपल्या मनामध्ये मूर्त्या वागवतो, है ना. आपण त्या मूर्त्या आपण वागवत असतो. आणि म्हणून आयडल, व्हॉट इज अन आयडल? अन आयडल इज एनिथिंग यू लव्ह मोर देन गॉड, or trust more than God, serve more than God, fear more than God, and when we seek something more than God. जे मूर्ती आहे ती काय आहे? तर असली कुठलीही गोष्ट जी आपण देवापेक्षा जास्त त्याच्यावर प्रेम करतो, देवापेक्षा जास्त त्या गोष्टीवर भरोसा ठेवतो, देवापेक्षा जास्त त्या गोष्टीची सेवा करतो, देवापेक्षा जास्त त्या गोष्टीला आपण घाबरतो. असली कुठलीही गोष्ट ती मूर्ती आहे. आपल्या हृदयाचे जे मूर्त्या आपण वागवतो ते म्हणजे आपण प्रसिद्ध व्हावं, आपलं नाव व्हावं. जसं बाबेल, उत्पत्ती याचा 11वा अध्याय, ते लोक काय म्हटले की आपण एक उंच बुरुज बांधू, म्हणजे आपण आपल्यासाठी नाव करू, आपलं नाव मोठं करू. आपण मानवामध्ये हे नेहमी एक काय म्हणतात, जन्मापासूनच एक तो गुण किंवा अवगुण तो दिलेला आहे. एक गोष्ट आपल्या स्वभावामध्ये असते की स्वतःचं नाव मोठं व्हावं, स्वतःचं नाव प्रसिद्ध व्हावं, आपलं गुणगान व्हावं, हे प्रत्येकाला वाटत असतं. हे आपल्यासाठी एक मूर्ती बनू शकतं, कारण त्याचीच आपण आराधना करू लागतो, त्याच्या मागं आपण लागतो.
आपला मीपणा असतो की माझंच ऐकलं जावं, माझ्या इच्छेप्रमाणेच व्हावं, माझ्या गोष्टींना प्राधान्य मिळावं. आपली लोभी वृत्ती असू शकते, ग्रीड, की मला हे पाहिजे, मला ते साध्य करायचंय. महत्वाकांक्षा, की मला हे बनायचंय माझ्या जीवनामध्ये, म्हणजे जगिक गोष्टींमध्ये. ॲम्बिशन असणं चांगलं आहे, पण सेल्फिश ॲम्बिशन म्हणजे स्वार्थी महत्वाकांक्षा स्वतःच्या गोष्टींसाठी, ते आपल्यासाठी एक आयडल होऊ शकतं. लस्ट, वासना वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या आपल्याला आपल्या हृदयामध्ये येऊन घर करू शकतात. आपले काही नातेसंबंध ते देखील आपल्यासाठी, जर आपण देवापेक्षा जास्त त्या लोकांवर प्रीती करत असू तर ते आपल्यासाठी आयडल ठरू शकतात. आपले जी जगिक संपत्ती आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, ते आपल्यासाठी एक आयडल ठरू शकतं. कलसे याचं 3रा अध्याय आणि 5वं वचन. कलसे 3रा अध्याय आणि 5वं वचन. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार, कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. तर ह्याला मूर्तीपूजा म्हटलेलं आहे. जार, कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ हे तुम्ही जीवे मारा. म्हणजे असे गोष्टी देखील आपल्या हृदयामध्ये आपण वागवू शकतो. आणि म्हणून जसं मी सांगितलं की आपण इतर बाहेरची मूर्ती आपण त्याची आराधना नाही करत, पण आपण स्वतःचीच आराधना करू लागतो. सर्वात मोठं आयडल आपल्या जीवनामध्ये आपणच आहोत. आणि हे आयडल, हे जे मूर्ती आहे ती आपल्यासाठी काय बनते, एक अडखळण बनते. आणि बायबलमध्ये लिहिलंय की जर आपण त्या कुठल्या मूर्तीला जर आपण त्याची आराधना करत असू ना, तर आपण पण त्याच्या सारखंच बनत राहतो. एका लेखकाने असं पुस्तक लिहिलंय की वी बिकम व्हॉट वी वर्शिप. वी बिकम व्हॉट वी वर्शिप. जसं आपण कोणत्या गोष्टीची आराधना करू लागतो ना, मग त्याच्यासारखं आपण बनत राहतो. एक मुलाला मी ओळखतो, तो एका ॲक्टर, त्याला तो आवडायचा आणि त्याच्यामुळे तो त्याच्यासारखाच दिसायला लागला होता, त्याच्यासारखाच बनायला लागला होता. आणि आपण पाहतो जेव्हा जेव्हा ते एवढे त्याच्यामध्ये गुंग होतात, तेव्हा त्यांचा चेहरा तसा दिसत नसेल तरी ते तसं दिसू लागतात, त्याच्यासारखं ते बोलू लागतात, त्याच्यासारखं चालू लागतात, है ना. तुम्ही पण पाहिले असतील अशी काही उदाहरणं. कारण आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या सर्व गोष्टीत त्याच गोष्टी रात्रंदिवस फिरत आहेत. आणि म्हणून जसं आपण त्या गोष्टीची उपासना करतो, की कारण नकळत आपण करत राहतो आणि त्यामुळं आपण त्यांच्यासारखं बनत राहतो. मला वाटतं स्तोत्र 115 मध्ये लिहिलंय की त्या मूर्त्या ज्या आहेत त्यांना डोळे आहेत पण ते पाहू शकत नाहीत, कान आहेत पण ऐकू शकत नाहीत, तोंड आहे पण बोलू शकत नाहीत. आणि जे त्यांची उपासना करतात त्यांच्यासारखेच ते बनतात. जुन्या करारात एक कमोश म्हणून नावाचा देव होता, कमोश. आणि त्याची मूर्ती आहे ना, अशी अशी बसलेली होती, असं असं बसलेला आहे तो, आणि दोन्ही हात त्याचे असे बाहेर आहेत. आणि पितळाचं ती मूर्ती होती. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्याचं पोट जे आहे तिथं पोकळ ठेवायचे, त्याच्यामध्ये लाकडं टाकायचे आणि लाकडं टाकून ती मूर्ती ती गरम व्हायची, म्हणजे जेव्हा ते जाळायचे तेव्हा. आणि त्या हात जे त्याचे पसरलेले होते त्याच्यामध्ये लहान बाळाला ते ठेवून टाकायचे त्या
पितळाचं गरम झालेलं जे मेटल होतं त्याच्यामध्ये त्या बाळाला ठेवून टाकायचे आणि ते बाळ करपून मरून जायचं. आणि हे लोक ढोल वाजवत बसायचे, म्हणजे त्या बाळाचे जे रडणं आहे ते ऐकू येणार नाही आणि ते बाळ मरून जायचं. तशा रीतीने ते म्हणजे बळी द्यायचे, आपल्या मुलांचा बळी ते द्यायचे. तर विचार करा की जर असा देव आहे की ज्याला लहान मुलांचा बळी आवडतो, त्या देवाचा स्वभाव कसा असेल आणि त्याची उपासना करणाऱ्यांचा स्वभाव कसा असेल. जर देवाचा स्वभाव असा आहे की त्याला लहान मुलांचा बळी आवडतो, तर मग त्याचे जे उपासक आहेत त्यांचा स्वभाव कसा असेल. आणि म्हणून जे जे उपासना करतात अशा देवांची, ज्यांचे स्वभाव अशा रीतीचे आहेत, मग ते पण तसेच बनतात, बरोबर. पण परमेश्वर म्हणतो की मला या जे मानव बली आहे त्याचं वीट आहे, त्याचं एक किळस येते मला. माझ्या मनात पण या गोष्टी येत नाहीत, माझ्या मनात पण या गोष्टी कधी येत नाहीत. आणि परमेश्वर हा नेहमी, त्याचा स्वभाव हा दयाळू मंदक्रोध असा आहे आणि त्याला असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी हे कधीच आवडत नाही. आणि जर आपण त्याची उपासना केली तर मग आपण त्याच्यासारखे बनू. आपण जर त्याची उपासना केली तर आपण हळूहळू त्याच्यासारखे आपण बनूया, त्याच्या स्वभावाप्रमाणे बनूया. आणि म्हणून आपल्याला ही प्रार्थना करायची आहे की परमेश्वरा, माझे डोळे तू उघड, तुला मला पाहायचं आहे. जसं एक 3 प्रार्थना आहेत, 3 वचन आहेत, ते मी सांगून थांबवतो. पाऊल म्हणतो की नेहमी तो म्हणत असतो की परमेश्वरा, यांच्या आत्मिक डोळे, अंतकरणाचे डोळे तू उघड, म्हणजे ते तुला पाहतील आणि तुझ्यामध्ये किती किती तुझ्या स्वभावाची, तुझ्या आत्मिक गोष्टींचं जे रहस्य आहे हे या लोकांना समजेल, विश्वासणाऱ्यांना समजेल. इफिस 1:18 मध्ये तो म्हणतो, इफिस 1:18. आणि जर आपल्याला आपल्या मूर्त्या ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला जर बाहेर यायचंय तर आपण ही प्रार्थना केली पाहिजे. 17 पासून मी वाचतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, हे तुम्हाला ओळखता येईल. आणि म्हणून आपल्या अंतकरणाचे जे डोळे आहेत ते उघडण्याची गरज आहे, म्हणजे आपण देवाला ओळखूया, देवामध्ये काय आहे ते आपल्याला समजेल, देवाचं पावित्र्य आपल्याला समजेल, देवाची महानता आपल्याला कळेल आणि त्यामुळे आपण स्वतःला नम्र करू आणि देवाची उपासना करायला लागू. आणि जसं या रीतीने देवाची उपासना करताना एक हे पाहिजे, असं काय म्हणतात त्याला, मोहक देव वाटला पाहिजे. जसं आपण नाही का कुठल्या व्यक्तीला पाहत राहतो, तर तसं देवाबद्दल, आता देवाचा काही चेहरा वगैरे असं नाही, पण त्याचे जे गुण आहेत, त्याचं जे प्रीती आहे, ती जेव्हा त्याच्यावर आपण मनन करतो तेव्हा आपल्याला देव आवडू लागतो, त्याच्यावर आपण मनन करू लागतो. त्याची भव्यता जेव्हा आपल्याला कळते, त्याची बुद्धी जेव्हा आपल्याला कळते, त्याचं सामर्थ्य जेव्हा आपल्याला कळतं, त्याची क्षमा जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा आपण त्याच्या प्रेमात पडतो. आणि ती गोष्ट आपण प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. जेव्हा आपण ती अनुभवू, जेव्हा आपण अशा रीतीने त्याला
निहाळत राहूया. त्याच्या चेहऱ्याला नाही, पण त्याच्या स्वभावाविषयी, त्याच्या गुणांविषयी, त्याच्या प्रीतीविषयी. तेव्हा आपण त्याच्यासारखं आपण बनत राहूया. आणि पाऊल काय प्रार्थना करते की ही ही गोष्ट त्या विश्वासणाऱ्यांमध्ये होऊ दे. आणि आपल्याला पण ती प्रार्थना करत राहायला पाहिजे की परमेश्वरा माझे डोळे उघड, म्हणजे रोज एक नवीन पैलू मी पाहत राहीन आणि तुझ्या आणखीन आणि आणखीन प्रेमात मी पडत राहीन. दुसरी एक प्रार्थना आहे स्तोत्र 86:11 मध्ये. स्तोत्र 86:11. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. इंग्लिशमध्ये लिहिलंय गिव्ह मी अन अनडिवायडेड हार्ट. जर आधीचा पॉइंट आपण पाहिला तर मला वाटतं आपण असं देऊ शकतो टायटल, गिव्ह मी अन इल्युमिनेटेड हार्ट. इल्युमिनेटेड म्हणजे प्रकाश पावलेलं हृदय तुम्हाला दे, है ना. आणि इकडं तो म्हणते गिव्ह मी अन अनडिवायडेड हार्ट, म्हणजे विभागलेलं हृदय नको. परमेश्वर काय म्हणतोय की मला तुम्ही पूर्ण हृदयाने, पूर्ण शक्तीने, है ना, पूर्ण रीतीने, पूर्ण मनाने माझी आराधना करा. देवाला पूर्ण पाहिजे, विभागलेलं नकोय. आणि स्तोत्र करता इथं तेच म्हणतोय, मला एक चित्त एकाग्र असं हृदय दे. जे विभागलेलं हृदय आहे ना, ते काय आहे, त्याच्यासाठी या गोष्टीसाठी थोडंसं प्रेम, या गोष्टीसाठी थोडंसं प्रेम, थोडं माझ्यासाठी प्रेम, है ना, हे असं विभागलेलं हृदय. पण एक हृदय जर एक असेल म्हणजे पूर्ण हृदय ते आहे आणि पूर्ण रीतीने आपण 100% आपण देवाला आराधना करूया. देवासाठी ते हृदय आहे, कारण ते एकाग्र, एक चित्त असं आहे, डिवायडेड नाहीये. आणि या गोष्टीसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे की लॉर्ड गिव्ह मी अन अनडिवायडेड हार्ट. आणि अजून एक प्रार्थना आहे स्तोत्र 139 आणि 23 आणि 24. इंग्लिश मध्ये लिहिलंय सर्च माय हार्ट, पण मराठीमध्ये खूप चांगला शब्द आहे. हे देवा माझी झडती घे, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. आणि म्हणून इथे दावीद म्हणते की मला एक प्युअर हार्ट दे, क्लेन्स्ड हार्ट असं दे, म्हणजे शुद्ध झालेलं असं हृदय. तू माझं हृदय शुद्ध कर, कारण मला नाही कळत. इर्मया 17:9 मध्ये लिहिलंय की हृदय हे कसं आहे, कपटी आहे, है ना. आपल्याला माहित नसतं आपलं हृदय कसं आहे. आणि म्हणून दावीद म्हणते हे देवा माझी झडती घे आणि माझे हृदय जाण. माझेच हृदय मला माहित नाही, तर परमेश्वराला आपण म्हणतोय माझं हृदय तू त्याची झडती घे. ते सगळीकडं तू शोध, सगळ्या कोपऱ्यामध्ये शोध. जिथं मी काहीतरी लपून ठेवलेलं आहे, काही कोपरा तू शोध. आणि माझ्यामध्ये जर तुझ्या विरुद्ध काही असेल, काही मूर्त्या मी वागवल्या असतील, त्या सगळ्या तू काढून फेक, मला शुद्ध कर. मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण आणि माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. आणि म्हणून जर आपल्याला आपल्या आयडल्स पासून मुक्तता पाहिजे तर या 3 प्रार्थना आपण केल्या पाहिजे. फक्त आहे ना, आयडल काढून चालणार नाही, त्याची जागा कोणीतरी घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे परमेश्वर. आणि म्हणून परमेश्वराची सुंदरता, परमेश्वराचं आकर्षण हे आपल्याला होत नसेल तर मग तो जे आयडल आहे, जी मूर्ती आहे, ती पण निघून नाही जाणार. कारण जोपर्यंत
मूर्त्यांचं आकर्षण आहे, जोपर्यंत आपल्या स्वतःच आपल्यामध्ये आकर्षण आहे, आपल्या स्वतःच गौरव आपल्याला आहे, तोपर्यंत देव आपल्या मनामध्ये येणार नाही. आणि म्हणून कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टी, जी म्हणजे देवाचं आकर्षण झालं पाहिजे, मगच ते हृदयातलं ज्या मूर्त्या आहेत किंवा मी माझ्या मूर्त्या, माझी स्वतःची मूर्ती आहे, ती निघून जाणार नाही. माझा रास होऊ दे आणि तू तू मोठा हो माझ्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला ही प्रार्थना केली पाहिजे की मला एक इल्युमिनेटेड हार्ट दे, मला प्रकाशित झालेलं असं हृदय तू दे, तुझ्या प्रकाशाने, तुझ्या गौरवाच्या प्रकाशाने प्रकाशित झालेलं तू हृदय दे, एक एकाग्र असं, एक चित्त असं हृदय दे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली की मला एक शुद्ध केलेलं असं हृदय, तू शुद्ध केलेलं हृदय मला पाहिजे. कारण मला माहित नाही माझ्याच मूर्त्या मी किती वागवल्यात, आणि म्हणून तू मला शुद्ध कर, म्हणजे मी तुझी उपासना पूर्ण 100% मी करू शकेन. तर आपण आज पाहिलं की जर आपल्या मनामध्ये आपण मूर्त्या वागवल्यात येझेकेल 14:1 प्रमाणे, तर परमेश्वर म्हणतो मी यांना उत्तर देऊ का? कशाला उत्तर देऊ मी? यांच्या मनात मूर्त्या आहेत आणि माझ्याकडे आलेत ते विचारपूस करायला, मी कशाला उत्तर देऊ त्यांना? आणि म्हणून आपण या गोष्टी काढल्या पाहिजे आणि सुरुवात आपण केली पाहिजे. आणि जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा परमेश्वर नक्की आपल्या जीवनात कार्य करेल. जर आपल्याला आपण असंतुष्ट आहोत देवाबरोबर आपल्या नातेसंबंधाविषयी, तर हे घडू शकतं. जर आपण संतुष्ट आहोत जसं आहोत आपण तसे, तर मग आपण काही करू शकत नाही. शारीरिक स्थिती आपली जर खराब असेल आणि आपण त्याच्यात संतुष्ट आहोत, तर आपण काही करणार नाही ते सुधारण्यासाठी. पण जर आपण आपल्या मनात आलं नाही माझ्या शरीराची स्थिती आता बरोबर नाही, मला काहीतरी माझं डाएट चेंज करावं लागेल, मला व्यायाम करावा लागेल, काहीतरी डिसिप्लिन आणावी लागेल, तर मग आपण आपल्यामध्ये बदल पाहू शकतो. आणि तसंच आत्मिक गोष्टींविषयी, जर आपण आत्मिक गोष्टीत जर संतुष्ट आहोत जसं चाललंय त्याच्याबरोबर, तर मग आपली स्थिती पण तशीच राहणार. पण जर आपण असंतुष्ट असू, तर आपण या 3 प्रार्थना आपण करूया. दाविदासारखी प्रार्थना करूया की तू माझी झडती घे आणि माझे जे मूर्त्या आहेत ते मला तू दाखवून दे आणि मला त्याच्यातून बाहेर काढ. ते केलं आपण तर मग नक्की आपल्या आत्मिक जीवनात आपण बदल पाहू शकतो. आणि खरी आराधना तीच आहे की आपण जेवढं होईल तेवढं परमेश्वराचं राज्य, परमेश्वराच्या गोष्टी त्याच्या मागे आपण पळूया. आणि ते करत असताना पण एक मोह असतो की त्याच्यातून पण माझं नाव व्हावं है ना. ते करत असताना पण आपल्याला वाटतं की त्याची सेवा करताना पण त्याच्यातून पण माझं नाव व्हावं. आणि ते प्रार्थना आहे की फक्त तुझंच नाव व्हावं. हे एक साधन नको बनू देऊ मला परत एकदा त्याच गोष्टी परत माझ्या मनात आणण्यासाठी. आपण नेहमी लक्षात ठेवूया आणि नम्र राहू आणि देवाला आपण उंच करत राहूया. थँक्यू.